दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक लोकसभेसाठी आता रणधुमाळी सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये राज्यासह नाशिक विशेष करून लोकसभेसाठी हे चर्चेचा विषय ठरलेला आहे। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, शांतिगिरी महाराज असेल, एकूणच बघतो आपण पंचरंगी आता लोकसभेची लढत ही सुरू झालेली आहे। आता आपण नाशिकच्या सगळीकडे बघतो, शांतिगिरी महाराज असेल, राजाभाऊ वाजे असेल, यांचा देखील प्रचार आता जोरात सुरू। नेमका नाशिकमध्ये जनतेला काय पाहिजे, जनतेचा कौल काय, नाशिकला खासदार कसा असावा हे देखील आता बघणं गरजेचं आहे। आता आपण नाशिकच्या अंबड एक्सलो पॉईंट या ठिकाणी आलेलो आहे। आपण बघू शकतो की आता पंचरंगी ही लढत झालेली आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये प्रथमच एक महिला सैनिक समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी करते आणि त्यांचा प्रचार शहरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी खरं आपण बघतो की प्रचार म्हणलं तर कार्यकर्ता मोठ्या तापासह राहतात, मात्र ती महिला एकटी महिला फिरते आणि प्रचार करते। काय त्यांचे उद्देश, काय त्यांचे विकास, थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांची ती रॅली निघणार आहे आणि कशा पद्धतीने हे रॅलीचं आयोजन आहे हे आपण आता बघू शकतो। थोड्याच वेळात या ठिकाणी सैनिक समाज पार्टीची ही रॅली निघणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो कार्यकर्ता एकत्र झालेले आहेत, कार्यकर्ता याला सुरुवात झालेली आहे। नाशिक नव्हे, जे ग्रामीण भागामधून देखील कार्यकर्ता या ठिकाणी याला सुरुवात झालेली आहे। ज्या ग्रामीण भागांमध्ये ज्यावेळेस प्रचार होतो, ग्रामीण भागाचे जे व्यक्ती आहेत ते देखील या ठिकाणी स्वतः ते येत आहे आणि स्वतः ताईंना पाठिंबा देखील देत आहे, अशी देखील चर्चा आहे। आणि थोड्याच वेळात ताई या ठिकाणी जे उमेदवार आहेत जयश्रीताई पाटील, थोड्याच वेळात या ठिकाणी ते येतील आणि त्यांची भव्य रॅली या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पण आपण बघू शकतो हे कार्यकर्ता नेमकं कशासाठी जमा झालेले आहेत आणि काय आपण आता यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार। काय दादा, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी देवळाली कॅमवरून आलेलो आहे। बरं, कशासाठी आलात तुम्ही इथे? आम्ही ताईला निवडून देण्यासाठी आलेले आहे। का ताई आम्हाला खूप छान दिसत आहे आणि खूप छान काम करून देणारे निवडून आल्याच्या नंतर, तर त्यामुळं आम्हाला ताईला निवडून देणं भरपूर गरजेचं आहे। बरं, काय नेमकं गरजेचं काय, म्हणजे काय नेमकं म्हणायचं काय, ताईला निवडून काय द्यायचं तुम्हाला, कारण काय? ताईला निवडून द्यायचं कारण असं आहे, जे पण याच्या पूर्वी जे खासदार होते आणि जे खासदार आहे, तर हे लोकांनी जे काम पहिले जे त्यांना दिलेले होते ते काम पूर्ण झाले नाही। त्यामुळं आता हे इलेक्शनमध्ये आम्हाला दुसरे व्यक्ती आणून द्यायचा गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही ताईला निवडून देतो आहे। बरं, क्या बोलेंगे आप, कहाँ से आए? हम यही किए। अच्छा, किस लिए आए आप? मैडम के लिए है, क्योंकि हमारा भी फ़िलहाल जो भी है हमारा काम कुछ भी नहीं हुआ। हमको लगता है कि मैडम हमारा काम करेंगे, क्योंकि अभी तक जाके आप रास्ता देख लीजिए, हमारे यहाँ का रास्ता कुछ भी नहीं, अभी कुछ भी नहीं हुआ यहाँ का। हमारे यहाँ पे आपको जाके ट्राई कर सकते, देख सकते, जो भी है यहाँ पे अभी मतलब कोई सरकार ने कोई काम नहीं करके दिया यहाँ पे हमारा। कहाँ से आए आप? मैं यही हूँ अम्बड़ से। क्या किस लिए आए इधर? यहाँ तो बस ये रैली में आए बोलने के लिए इनको। ये रैली में क्यों आए आप, क्या कारण क्या है? जो मतलब कारण है इस पर बोलने के लिए ये रास्ते का क्या है, नहीं बना अभी तक 10 साल में, क्या क्या बीजेपी ने अभी तक 10 साल में। बरं, आपल्यावर आता काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी आपण जर बघू शकतो या दृश्याच्या माध्यमातून, त्यांनी एक बॅनर म्हणजे एक पट्टा बांधलेला आहे उमेदवाराचा आणि त्यांच्या हातामध्ये खरं तर पॉम्पलेट आहे आणि आपण आता त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करा। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही कशासाठी आलात, काय सांगाल? मी नाशिकमधूनच आलेलो आहे आणि कामगार क्षेत्रात मी काम करतो 40 वर्ष। आमचा ज्वलंत प्रश्न होता पेन्शन योजनेसाठी काहीतरी वाढ व्हावं। आमचे आंदोलन करणारे अशोक राऊत यांनी भरपूर आंदोलन केलं, दिल्लीला जंतर मंतरला आंदोलन केलं, तरी त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही। तरी आम्हाला अपेक्षा होती की आमची पेन्शन वाढेल, तर तिचा काही आम्हाला फायदा झाला नाही। त्याच्याकरता काहीतरी बदल पाहिजे म्हणून आम्ही जयश्रीताईंना यावेळेस निवडून देणार आहे। बरं काका, तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? सर, आता आपण काही सामान्यांशी काय सांगाल, कहाँ से आए हो? ऊपी से। ऊपी कहाँ से? ऊपी। अच्छा, बोलो ना, क्या आज ये रैली में सब क्या कहना चाहेंगे? सही होना नासिक चाहिए। लोकसभा के बारे में क्या कहना चाहेंगे आप? जो आप करेंगे अच्छे के लिए करेंगे भाई, मेरा करेंगे मतलब है हाँ? अच्छे के लिए करेंगे आप जो करेंगे। आपण आता या ठिकाणी कार्यकर्त्यांशी किंवा जे लोक जे आहे सामान्य लोक यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपल्याबरोबर काही महिला भगिनी देखील आहेत, त्यांच्याशी देखील संवाद करू। काय बरं, एकंदरीत आपण तुमच्याशी देखील संवाद करू, काय सांगाल? सर, असं मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जे खासदार आमदार जे आहेत त्यांच्याकडून जे अपेक्षा होत्या आपल्याकडं
शेतकरी वर्ग, मागासवर्गीय वर्ग, कंपनी वर्ग आणि त्यातमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा, शहरामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा किंवा इतर शाळां इतकी बिकट परिस्थिती चालू आहे त्यांची की खूप खराब. आज प्रत्येकजण म्हणतो आहे काम का होत नाही, फक्त चलन पाहिजे. तर त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना सपोर्ट केला आतापर्यंत, पण इथून पुढं आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो. कोणाला पाठिंबा राहणार तुम्हाला? आमचा पाठिंबा म्हणजे सैनिक समाज पार्टी, त्याच्यामध्ये ठामपणे उभे असलेल्या मॅडम ज्या आहे जयश्री महेंद्र पाटील, आम्ही त्यांनाच विजयी करणार आणि त्यांनाच पाठिंबा देणार, हा आमचा शब्द असेल. एकंदरीत आता आपण जनसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे. खरं तर विकास झालेला नाही आहे कोणी, त्यामुळे नाशिकमध्ये देखील काही कामं होत नाही असं देखील चर्चा आता सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश धुर्वे.